नमस्कार. शासनच्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3 मोठे आर्थिक लाभ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याचा सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक लाभ दिले जातात. त्यापैकी 3 प्रमुख लाभ व सदर लाभाची गणना कसे करतात याबाबतची सूत्र या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूया. निवृत्ती वेतन. जे कर्मचारी हे जुनी पेन्शन योजनेमध्ये आहे त्यांच्यासाठी आहार सेवेची 20 वर्षे सेवा पूर्ण झाल्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल. तर सुधारित पेन्शन योजनेमध्ये UPS सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्याची किमान सेवा ही 25 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. ती आता जवळपास 20 वर्ष करण्यात आली आहे. याशिवाय स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेमध्ये पूर्ण लाभ मिळत नाही. याशिवाय अंश राशीकरण म्हणजेच निवृत्त वेतनाचे एक रकमी लाभ मिळण्याकरिता मासिक पेन्शनचे रूपांतर करण्यात येते. सदर लाभाची गणना करण्यासाठी मूळ वेतन गुणिले 40% गुणिले 12 गुणिले अंश राशीकरणाच्या सुधारित तक्त्यानुसार मोडले असे सूत्र आहे. सेवानिवृत्ती उपदान. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्यात येणारा आर्थिक लाभ म्हणजे सेवानिवृत्ती उपदान होय. सदरचा लाभ हा मूळ वेतनावर आधारित असतो. सदर रक्कम काढण्यासाठी सूत्र शेवटचे मूळ वेतन गुणिले सेवा काळ गुणिले 2/4 दिनांक 1/9/24 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपये आणि 20 लाख रुपये अशी करण्यात आली आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.